मधलं 11 नंबरचं प्रॉब्लेम बघूया आपण. इंटिग्रल ऑफ रे x sin इनव्हर्स x dx. ओके, मग आता x sin इनव्हर्स x बघूया आपण. मग इथे काय दिसतंय की प्रॉडक्ट ऑफ रे टू डिफरंट फंक्शन. मग लेटर रूल नुसार सिलेक्शन करणार. एक आहे अल्जेब्रिक, दुसरा आहे इनव्हर्स. मग काय म्हणता की हियर रे प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन आहे ना, अल्जेब्रिकच्या अगोदर इनव्हर्स, म्हणून इनव्हर्सला फर्स्ट आणि याला सेकंड त्याच्या डोक्याखाली मेन्शन करायचं. मग आता फर्स्ट आणि सेकंड म्हटल्यानंतर आपण इझिली सॉल्व्ह करतो रे. बघा काय लिहिणार, इंटिग्रेशन बाय रे पार्ट्स ना. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हटल्यानंतर रूल काय सांगता तुम्ही बघा कसं लिहिणार. फर्स्ट फंक्शन फर्स्ट इनटू इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस रे बडा इंटिग्रल डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट किती असेल साइन इनव्हर्स x इनटू इंटिग्रल ऑफ सेकंड अँड रे dx. अगेन हा रूल प्रत्येकाला लिहिता येतो. फर्स्ट इनटू इंटिग्रल ऑफ सेकंड फंक्शन माइनस बड़ा इंटीग्रल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इनटू इंटीग्रल ऑफ सेकंड अँड dx. अगेन तेच ते पुन्हा पुन्हा करतोय ना आपण. मग बघा जिथे इंटिग्रेशन असेल तिथे इंटिग्रल x इंटिग्रल x²/2. आता साइन इनव्हर्स चा डेरिवेटिव्ह प्रत्येकाला माहित आहे 1/√1 मायनस कोन x². आता x इंटिग्रल x²/2 dx रे. ओके, अल्जेब्रिकला समोर लिहा x²/2 साइन इनव्हर्स x. हा 2 कॉन्स्टंट ना बाहेर काढा. 1/2 x²/1 मायनस x² किती dx. आता या इंटिग्रलला कसं सॉल्व्ह करायचं असं मी शॉर्टकट टेक्निक सांगितलं तुम्हाला. काय इथे बघा कोणत्याही टर्मला ते यूज करता येतं. न्यूमरेटर आणि आता डिनॉमिनेटर, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची डिग्री चेक करायची. मग मी काय सांगतोय की जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची डिग्री जर सेम असेल रे तर ऍडजस्टमेंट करा. ओके, आणि जर न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटर पेक्षा ग्रेटर असेल तरी ऍडजस्टमेंट करा. ओके, मग आता इथे सेम असेल तर ऍडजस्टमेंट, ग्रेटर असेल तर ऍडजस्टमेंट, आणि जर न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटर पेक्षा एकनी कमी असेल तर आपण करायचं डेरिवेटिव्ह ऍडजस्ट. आता ऍडजस्टमेंट काय प्रकार असेल, सिंपल प्रोसिजर आहे. ऍडजस्टमेंट म्हणजे काय, डिनॉमिनेटरला जी व्हॅल्यू प्रेझेंट रे ती ॲज इट इज न्यूमरेटरला लिहा आणि हियर बॅलन्सिंग दिस व्हॅल्यू. ओके, पाहूया. पहा काय म्हणतोय, I is equal to x²/2 sin inverse x minus 1/2. पहा मी एका स्टेप मध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट सांगतोय. डिनॉमिनेटरला जी व्हॅल्यू प्रेझेंट आहे ती लिहून घ्या 1 मायनस कोन x². पण रे आपली न्यूमरेटरची ओरिजिनल व्हॅल्यू डिस्टर्ब व्हायला नको ना. ओरिजिनली न्यूमरेटरला कोण आहे x², पण इथे काहीतरी वेगळंच लिहिलं म्हणून आता कॉन्स्टंट त्याला बॅलन्स करतोय. पहा मग मी काय करणार, मायनस नी मल्टिप्लाय करू. पहा बरं, -1 प्लस x² आला, जास्त कोण होतो हा -1, त्याला बॅलन्स करतो +1 नी. ओके, या पद्धतीचं ऍडजस्टमेंट आहे. बघूया मग I is equal to x²/2 sin inverse x. आता सेपरेट करा रे, मायनस मायनस प्लस आलं 1/2 इंटिग्रल ऑफ 1 मायनस x² अपॉन √1 मायनस x². यानी मल्टिप्लाय करा -1/2 इंटिग्रल ऑफ dx अपॉन √1 मायनस x². आता इथे लक्ष द्या बरं, ही व्हॅल्यू x अपॉन कोण आहे √x, तर वरच्याला कसं लिहिता √x * √x नाही. ही महत्वाची स्टेप आहे. इथे पहा साइडला लिहितोय x अपॉन √x पॅटर्न असेल तर √x * √x अपॉन √x हे कॅन्सल, तर किती येतं रे याची व्हॅल्यू आली √x. म्हणजे याला कसं लिहिता x²/2 sin इनव्हर्स x रे प्लस रे 1/2 आलं. नंतर इन रूट ऑफ 1 मायनस x² dx
मायनस 1/2 याला इंटिग्रेट करा साइन इनवर्स x प्लस किती येतं c याला इक्वेशन 1. आता हे इंटिग्रल आपल्याला माहित नाही त्यासाठी मी फॉर्म्युला जो नंतर डिराइव्ह करणार आपण तो घेऊया. पहा यूज कोणता फॉर्म्युला यूज कराल इन रूट ऑफ a square minus x square कसं लिखणार आहे these are again dx here x by 2 into in root of a square minus x square plus रे a square upon 2 sin inverse x upon a plus किती येतं c. दिसतंय याला a square minus कोणतं कन्वर्शन x square आहे. मग आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे इन रूट ऑफ 1 minus x square dx 1 म्हणजे हा a square. चला बघा रे x by 2 into in root of 1 minus x square. a square ची व्हॅल्यू कोण आहे 1 म्हणजे 1 by 2 कोण येईल sin inverse x ना. ओके मग ही व्हॅल्यू कुठे पुट ठेवता पुट इन इक्वेशन 1 ला. आता ती जर व्हॅल्यू मी 1 मध्ये ठेवत असेल तर 1 पहा बरं r किती x square upon 2 किती रे sin inverse x plus 1 by 2 in bracket x by 2 into in root of 1 minus x square plus 1 by 2 कोण sin inverse x आणि minus कोण 1 by 2 sin inverse x plus c. मग I is equal to x square upon 2 किती sin inverse x. आता या 1 by 2 नी ब्रैकेट को खोलो उसको मल्टीप्लाई कर लो आप कितना x by 4 into in root of 1 minus x square 1 by 2 into 1 by 2 किती असेल 1 by 4 sin inverse x minus रे 1 by 2 sin inverse x plus c. या ज्या दोन टर्म आहे या दोन टर्मची एक टर्म करता येतं एलसीएम बघूया 1 by 4 minus 1 by 2. मग आता 1 by 4 minus 1 by 2 चा एलसीएम किती असेल 4 ना किती येतं हां 4 एलसीएम म्हटल्यानंतर इथे 4 डिवाइड बाय 4 1 मायनस 2 डिवाइड बाय 4 2 2 into 1 2 किती येईल आन्सर मायनस 1 by 4. या दोन टर्मचं कॅल्क्युलेशन. मग I is equal to x square by 2 किती रे sin inverse x plus x by 4 into in root of 1 minus x square नंतर minus 1 by 4 sin inverse x plus किती c. Okay, these are the required problems. Okay, welcome to my channel Perfect Coaching Classes. Okay, आता इथे या पद्धतीचं आपण आता इंटिग्रेशन्स बाय पार्ट म्हणजे एक्सरसाइज 3.3 मध्ये आपण आता इथे सबस्टिट्यूशनचे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत. म्हणजे सबस्टिट्यूशन म्हणजे काय रे की टर्म जर साधं टेक्निक आहे बरं आपलं जर टर्म जर कंपोजिट असेल ठीक आहे तर आपण ती व्हॅल्यू तिथे पुट अप ठेवून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय करतो आपण रिमूव्ह करत असतो. ओके म्हणजे आता तेच म्हटलंय नंतर मग आपल्याला ते प्रॉब्लेम इझिएस्ट वे मध्ये आणायचा आहे त्याला आपण मग म्हणतोय की इज आर सबस्टिट्यूशन. ओके म्हणून मग आपण त्याला मेथड वाईज घेतलंय म्हणजे त्यांनी तसं सेपरेट मेथड दिली नाहीये काही प्रॉब्लेम दिले आहे पण या हे जर कन्वर्शन घेतलं तर त्याचे प्रॉब्लेम्स आपण आता कंटिन्यू स्टडी करूया. ओके मग आपण हेडिंग टाकले की मेथड ऑफ सबस्टिट्यूशन इन इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके मग सबस्टिट्यूशन म्हटल्यानंतर तुम्हाला त्याचं प्रोसिजर माहित असली पाहिजे. फर्स्ट स्टेप काय म्हणतो आपण यूज. ओके यूज अ प्रॉपर सबस्टिट्यूशन दोज वी कन्सिडर ॲज अ प्रॉब्लेम. ओके जे प्रॉब्लेम मध्ये कन्सिडर आहे समजा साइन पुट अप ठेवल्यानंतर कॉस जर तिथे रिमूव्ह होत असेल तर तुम्ही आपण साइन पुट ठेवायचे म्हणजे प्रॉब्लेमवर डिपेंड आहे ना की मग काय सांगतो आपण की हियर यूज अ प्रॉपर सबस्टिट्यूशन दोज वी कन्सिडर ॲज अ प्रॉब्लेम. सेकंड रिमूव्ह इट्स डेरिव्हेटिव्ह. आपला सबस्टिट्यूशनचा मेन कन्सेप्ट तोच आहे की रिमूव्ह इट्स डेरिव्हेटिव्ह त्याचा डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह करून आपण ते प्रॉब्लेम्स न्यू व्हेरिएबल मध्ये कन्व्हर्ट करत असतो. ओके मग रिमूव्ह इट्स डेरिव्हेटिव्ह और समजा डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह होत असेल तर ठीक आहे किंवा त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह नसेल होत तर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ dx इन टर्म्स ऑफ t. तुम्हाला dx ची व्हॅल्यू काढायची आहे इन टर्म्स ऑफ t ला. ओके आणि तिसरं कन्वर्ट द प्रॉब्लेम्स हियर इन टर्म्स ऑफ न्यू व्हेरिएबल t अँड सॉल्व बाय कोण प्रिव्हियस मेथड. आता आपण बाकीचे प्रॉब्लेम्स वन बाय वन स्टडी करू. तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीचं कन्वर्शन जर टर्म कॉम्प्लिकेटेड असेल किंवा कंपोजिट असेल
तर आपण त्याचं इंटिग्रल या सबस्टिट्यूशननी सॉल्व्ह करतोय. ओके, तर आपण आता प्रॉब्लेम्स वन बाय वन त्याच्यामध्ये स्टडी करूया. त्यात याच मेथडवरचं आपण आता पहिलं प्रॉब्लेम बघतोय तेच ना, एक्सरसाइज 3.3. एक्सरसाइज 3.3 मधलं आपण आता प्रॉब्लेम्स बघूया. ओके, एक्सरसाइज 3.3 मधलं 13 नंबरचं प्रॉब्लेम पहा, लक्ष द्या. I is equal to integral of log x ray upon x dx आहे. ओके, आता टर्म बघा, प्रॉब्लेम बघितल्यानंतर टर्म कंपोजिट दिसतंय, म्हणून याला आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स नी डायरेक्ट नाही आहे, पण आता याच्यामध्ये जर आपण सबस्टिट्यूशन यूज केलं तर तुम्हाला ते प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येतं. ओके, बघा ना, आता कंपोजिट कोण आहे? लॉग मध्ये लॉग कंटेन आहे, म्हणजे बघा ना, मी जर log x पुटअप ठेवत असेल रे, पुट log x is equal to t, तर त्याचा डेरिवेटिव्ह तो रिमूव्ह करेल ना. बघा, आणि आता आपण सांगितलंच आहे पूर्वी कि अगर आप log x इनवर्स और रूट अगर पुटअप रखते हो तो फिर उसका डेरिवेटिव कहाँ रिमूव करेगा? वो डिनोमिनेटर में. देखो अभी क्या पुटअप रखना आपने, हाँ, पुट log x is equal to t, तो क्या होगा? डिफरेंशिएट विद रिस्पेक्ट टू x रे, तो log x का डेरिवेटिव बताओ. 1 by x is equal to रे dt upon dx, तो फिर क्या होगा? dx upon x का वैल्यू कितना? dt बनेगा. ओके, तो ये प्रॉब्लम में से dx upon x तो रिमूव होगा, उसकी जगह पे dt आएगा, तो आप क्या लिखोगे? अभी log of t into रे dt. अभी इंटीग्रेशन बाय पार्ट्स में अपन इस टाइप के प्रॉब्लम सॉल्व किए हैं. ठीक है, तो अगर एक सिंगल फंक्शन है तो आप क्या करते हो? उसको log t into कोण 1 dt होगा. ठीक है, तो फिर अभी देखो यहां क्या होगा कि हियर द प्रोडक्ट ऑफ टू डिफरेंट फंक्शन आ गया. अगर प्रोडक्ट ऑफ टू डिफरेंट फंक्शन है तो आप लेट रूल यूज कर सकते हो ना. 1 कहां पे जाएगा? अलजेब्रिक फंक्शन में. ओके, और ये लॉगरिथमिक, तो फिर अलजेब्रिक के पहले कौन है? लॉगरिथमिक, तो इसको फर्स्ट और इसको सेकंड. इसको आप इंटीग्रेशन बाय पार्ट्स, हाँ, इंटीग्रेशन बाय पार्ट्स यूज करोगे तो फिर क्या होगा? देखो, फर्स्ट फंक्शन इनटू रे इंटीग्रल ऑफ सेकंड माइनस बड़ा इंटीग्रल dt होगा ना, विद रिस्पेक्ट टू t है, तो माइनस बड़ा इंटीग्रल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इनटू इंटीग्रल ऑफ सेकंड एंड dt अगेन. ओके, तो फिर I इज इक्वल टू कितना? log t. 1 का इंटीग्रेशन कितना होगा? विद रिस्पेक्ट टू t रे, t, विद रिस्पेक्ट टू t, तो t होगा माइनस अभी log t का डेरिवेटिव 1 by t, 1 का इंटीग्रेशन t dt. ओके, तो t अलजेब्रिक है तो उसको आगे लो, t into log t, t रे कैंसल, फिर बचा कौन? dt मींस 1 dt, 1 dt का इंटीग्रेशन माइनस t प्लस c, तो आप t को और कॉमन ले लो, कितना होगा? log t माइनस 1 प्लस कितना रे c. अभी आप t का ओरिजिनल वैल्यू लिख दो. ठीक है, कितना है? log x into इन ब्रैकेट log of log x माइनस 1 प्लस किती असेल? c. ओके, तर या पद्धतीचं हे सबस्टिट्यूशनचं प्रॉब्लेम्स आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स नी सॉल्व्ह केलं. तर नेक्स्ट प्रॉब्लेम्स आपण त्यामध्ये स्टडी करूया. ओके, तर बघूया तर याच पद्धतीचा आता पुढचं प्रॉब्लेम्स त्या एक्सरसाइज मधला आपण स्टडी करतोय. हां, पहा. हां, नेक्स्ट प्रॉब्लेम 14 नंबर एक्सरसाइज 3.3 मधलं t into sin inverse t अपॉन इन रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. ओके, पण इथे सुद्धा तसंच आहे, रोज ऑब्झर्वेशन करणं फार गरजेचं आहे प्रॉब्लेमचं. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही त्याला ऑब्झर्व करणार नाही तोपर्यंत ते प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगणार नाही की काय करायचंय. बघा, आता इथे टर्म कंपोजिट नाहीये, पण साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह इन रूट ऑफ 1 मायनस दिसतोय ना. मग आता जो व्हेरिएबल असेल तो t आहे, तो 1 मायनस किती इन रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर, म्हणजे इथे व्हॅल्यू कंपोजिट नाही, पण अशी व्हॅल्यू पुटअप ठेवायची की त्याचा डेरिव्हेटिव्ह त्यांनी रिमूव्ह केला पाहिजे रे. मग काय म्हणा? दीज आर आर. मग काय पुट ठेवतो आपण? लक्ष द्या, आता प्रॉब्लेमच टी मध्ये आहे, म्हणजे आता इथे आपल्याला पुन्हा टी ने ठेवता येईल ना, इथे आपण दुसरं आपण व्हेरिएबल x पुटअप ठेवूया. ठीक आहे, पुट रे साइन इनवर्स t इक्वल टू x घेतो.
मग आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कोण येतं टी म्हणावं लागेल. साइन इनवर्स टी चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस टी स्क्वेअर, एक्स चा डेरिव्हेटिव्ह टी च्या सापेक्ष dx अपॉन dt. क्रॉस करा बरं. dt अपॉन इन रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर ची व्हॅल्यू dx. म्हणजे प्रॉब्लेम मधून ही पूर्ण व्हॅल्यू रिमूव्ह झाली ना रे. dt अपॉन इन रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. त्याच्यासाठी कोण येणार dx. मग I पहा बरं किती. आपण साइन इनवर्स t ची व्हॅल्यू x, पण आपल्याला t ची व्हॅल्यू काढावी लागेल ना. दॅट इम्प्लाइज t इज इक्वल टू साइन ला शिफ्ट करा. t इज इक्वल टू कोण येतं साइन x. मग पहा ना t ची व्हॅल्यू साइन x, साइन इनवर्स t ची x dx. आता हे इंटिग्रेशन तर प्रत्येकाला सोडवता येतं रे नाही का. मग साधं टेक्निक आलं आपलं इंटिग्रेशन बाय पार्ट्स. Product of two different function, a algebraic or trigonometric. These are first or second. Okay, तर हे सॉल्व करता येतं. पुन्हा आता तेच ते कन्वर्शन इंटिग्रेशन बाय द पार्ट्स ना. बघा आता काय म्हणाल. फर्स्ट फंक्शन इनटू इंटिग्रल ऑफ सेकंड माइनस बड़ा इंटिग्रल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट और इंटिग्रल ऑफ कोण सेकंड dx अगेन रे. ओके, मग बघा x रे साइनचं इंटिग्रल मायनस कॉस x. आता x चा डेरिव्हेटिव्ह 1, साइनचं इंटिग्रल मायनस कॉस x dx. किती असेल मायनस x कॉस x आलाय. मग मायनस मायनस प्लस किती असेल सांग. किती राहिलं कॉस. कॉसचं इंटिग्रेशन साइन x प्लस c. आता आपल्याला x ची ओरिजिनल व्हॅल्यू ठेवावं लागतं बरं. बघा मायनस किती आहे x साइन इनवर्स t, नंतर कॉस ऑफ इन ब्रॅकेट साइन इनवर्स t प्लस रे साइन इनटू साइन इनवर्स t प्लस c. हे रिमूव्ह होईल ना प्रॉपर्टी नुसार. मग किती मायनस साइन इनवर्स t इनटू कॉस ऑफ साइन इनवर्स t. दिस गेट्स कॅन्सल प्लस t प्लस c. तर आता पॉझिटिव्ह व्हॅल्यू अगोदर लिहितो. t मायनस साइन इनवर्स t इनटू कॉस ऑफ साइन इनवर्स t प्लस किती येतं c. या पद्धतीचं कन्वर्शन आहे. ठीक आहे, ते बघा तुम्ही सबस्टिट्यूशन. आता अजून पुढचं प्रॉब्लेम्स त्यामध्ये आपण बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम्स. हे एक्सरसाइज 3.3 मधलं 15 नंबरचं प्रॉब्लेम्स बघा. हियर कॉस ऑफ हियर रूट x dx आहे. ओके, आता कॉस ऑफ रूट x dx बघूया ना आपण आता इथे. मग काय म्हणता येईल तुम्हाला. टर्म जरी कंपोजिट आहे तरी डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह करणार नाही. म्हणजेच कोणाची व्हॅल्यू काढावं लागतं dx ची ना. मग आता इथे टर्म जी कंपोजिट आहे ती पुट अप ठेवतो. किती रूट x इज इक्वल टू t रे. लक्ष द्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. रूट x चा डेरिव्हेटिव्ह किती 1 upon 2 root x dt upon dx. आता क्रॉस करा ना तिकडे. किती येतं बघा. these are dx is equal to 2 root x कोण dt. आलाय. म्हणजे इथे डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह होत नाही म्हणून मी dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. मग आता इथे बघा dx is equal to रूट x ची व्हॅल्यू रे t. तर किती आलं 2t कोण येतं dt. ओके, आता प्रॉब्लेम्स बघा कसं बनवा. I is equal to cos कोण t. dx ची व्हॅल्यू किती 2t कोण रे dt. 2 कशी टर्म आहे कॉन्स्टंट. आता इथे बघा 2 जर कॉन्स्टंट असेल तर त्याला लिहिता कसं t cos of t dt. मग काय दिसतं तुम्हाला. पुन्हा तेच ना प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन असेल तर तुम्हाला काय यूज करायचं आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स रे. मग लेटर रूल नुसार आपण त्याचं सिलेक्शन करणार. मग हा फर्स्ट आणि हा सेकंड ना. मग बघा इंटिग्रेशन बाय रे पार्ट्स. ओके, आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हटल्यानंतर बघूया किती I is equal to 2 into bracket first function into integral of second minus बड़ा integral derivative of first into the integral of second
and raise dt again. ओके 2 t cos चं इंटिग्रल प्रत्येकाला माहित आहे किती असतं रे sin t आलं मायनस याचा डेरिव्हेटिव्ह cos चं इंटिग्रल sin t कोण येतं dt नाही का. मग आता I is equal to बघा 2 किती येईल आता t कोण sin t. आता sin चं इंटिग्रल मायनस cos मायनस मायनस प्लस cos t प्लस c. चला मग आता t ची ओरिजिनल व्हॅल्यू ठेवा किती रे रूट x इंटू साइन रूट x प्लस रे cos ऑफ रूट x प्लस किती येतं c. ओके दीज आर द रिक्वायर्ड प्रॉब्लेम्स. या पद्धतीचं कन्वर्शन आहे ठीक आहे. तर प्रॉपरली बघा तुम्ही सबस्टिट्यूशन करत असताना या हे कन्वर्शन त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. हा बघा आता इथे आपण आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स वरचा व्हिडिओ घेतले 3-4 व्हिडिओ झाल्याच्या नंतर अजून एक व्हिडिओ येणार याच टॉपिक वरचा. जर तुम्हाला हा टॉपिक आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये कमेंट क्लिअर करा ठीक आहे. तुमच्या फायद्याचे अजून असेच पुन्हा नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊ ठीक आहे.